हाक नागरिकांची अन धाव नगरसेवक मनोज कोतकरांची। प्रभाग 17 मध्ये विकास कामांचा धडाका। नागरिकांच्या मागणीला मिळाले विकासाचे उत्तर। विकासाची गती, प्रभाग 17ची नवी ओळख। अमित नगरात रस्ता व ड्रेनेज कामाचा शुभारंभ। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये विकासाची चाके वेगाने फिरू लागली असून नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले। आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या विकास निधीतून तसेच नगरसेवक मनोज कोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अमित नगर श्रीराम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरात ड्रेनेज लाईन व रस्ता काँक्रिटीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। प्रभाग क्रमांक 17 हा केवळ मतदारसंघ नसून आपला परिवार आणि आपले घर असल्याच्या भावनेतून नगरसेवक मनोज कोतकर, सुमित लोंढे, जालिंदर कोतकर आणि मयूर बांगरे यांनी विकास कामांचा सपाटा लावलाय। रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विविध विकास कामे मार्गी लावण्यात येत असून त्यामुळे प्रभाग 17 स्मार्ट प्रभाग म्हणून नवी ओळख निर्माण करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करणारे आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक मनोज कोतकर यांच्याकडे पाहिले जाते। त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच प्रभागात अनेक विकास कामे पूर्णत्वास आली असून नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले। याप्रसंगी विवेक रसाळ, संगीता साळुंखे, लक्ष्मीबाई जाधव, अर्चना जाधव, लीलाबाई रणे, वर्षा चोभे, लक्ष्मण कांबळे, योगीराज काकडे, विजय जाधव, बाळासाहेब रणे, सुनील जोशी, अपर्णा धर्माधिकारी, रमाकांत दानी, डॉक्टर सर्वेश रसाळ, विद्यानंद रसाळ आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्ता काँक्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ नगरसेवक मनोज कोतकर, सुमित लोंढे, जालिंदर कोतकर, मयूर बांगरे, निलेश बांगरे आणि परिसरातील महिला व पुरुष नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। या विकास कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील जो रेल्वे ब्रिजकडून देवी मंदिराकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी असणाऱ्या अमित नगर या ठिकाणी रस्त्याचं कामासाठी माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि त्या ठिकाणी नागरिकांची मागणी होती का रस्त्याबरोबरच या ठिकाणी ड्रेनेज झाली पाहिजे। तर माननीय आमदार संग्राम भाई जगताप यांच्या कानावरती हा विषय घातल्यानंतर त्यांनी देखील या ठिकाणी ड्रेनेजसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि सुजयदादांच्या माध्यमातून रस्ता आणि आमदार संग्राम भाईंच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन, तर हे दोनही कामं अमित नगरचे आज या ठिकाणी मार्गी लागले आणि पुढच्या काळात जे काय अंतर्गत कामं राहिलेत तर ते टप्प्याटप्प्याने अमित नगरचे सर्व कामं या ठिकाणी चारही नगरसेवकांच्या निधीमधून असन किंवा प्रयत्नातून असन त्या ठिकाणी हे कामं नक्कीच पुढच्या काळामध्ये पूर्ण होतील। की या नागरिकांनी कोणती काळजी करू नये, जे जे काही आपल्या अमित नगरच्या समस्या असतील त्या नक्कीच आम्ही चारही नगरसेवक पाठपुरावा करून त्या ठिकाणी सोडू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। आज आपल्या अमित नगर भागामध्ये काँक्रिटीकरण कामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज सर्व नागरिकांच्या उपस्थित या ठिकाणी पार पडलाय। खेडेगावमध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये विविध विकास प्रकारची कामे नगर शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून भरपूर अशा प्रमाणात कामे या ठिकाणी पार पडत आहेत। इथून पुढच्या काळात जे काही कामं राहिले असतील ते पूर्ण करण्याचं काम आम्ही चारही नगरसेवक मिळून त्या ठिकाणी पूर्ण करू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। आज आमच्या अमित नगर आणि श्रीराम हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यातला जो गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित रस्ता आणि ड्रेनेज काम होतं ते आमच्या नगरसेवक मनोज कोतकर यांच्या सहकार्याने आणि बाकीच्या नगरसेवकांच्या मदतीने पूर्णत्वास येत आहे। हे आम्हाला अतिशय आनंददायी आणि फार व्यवस्थित वाटतंय। अशीच सहकार्याची भावना आम्ही त्यांच्याकडून यापुढेही व्यक्त करतो। आम्ही आमच्या कॉलनीतर्फे आभार मानतो।